चलो फिर से एक बार सभी का हार्दिक स्वागत है। हम मैच देखने जा रहे हैं। एक तरफ सावी कंस्ट्रक्शन और दूसरी तरफ देखा जाए तो उनके खिलाफ छावा प्रतिष्ठान। टॉस जीतकर सबसे पहले बल्लेबाजी। ओ पहली गेंद बहुत ही अच्छी तरीके से बल्लेबाजी करते हुए तिरछे बल्ले से खेला था गेंद को, 4 रनों के लिए। पहली गेंद पे 4 रन आ चुके हैं। ओ फिर से एक बार कम बैक। डॉट बॉल यहां पर आता हुआ। सावी कन्स्ट्रक्शन आणि छावा प्रतिष्ठान या दोन संघांमध्ये आपण मॅच पाहत आहोत। 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाला। धाव फलकावरती आपण धावा पाहतोय 8 आकड्यावरती। ओ इथे एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळेल। बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे धावा 4 येतोय चौकार। आणि चौकाराच्या मदतीने धावसंख्या फलकावरती 12 आकड्यावरती। समोर खेळायचा प्रयत्न, फिल्डिंग चांगली झाली आहे। अडवल्या बॉलला, रोखल्यात धावा आपल्या संघाकरिता। ओ चांगला बॉल आणि त्रिफळाची फलंदाज बाद। नवीन बॅटर आता स्ट्रायकर एंड वरती आपण पाहतोय। रोहन बॉल तयार होतोय। धाव फलकावरती धावा देखील बनल्यात, विकेट देखील मिळाला। आता भरपूर बाहेर गेलाय। ओ ये क्या था भाई। अंपायरचा इशारा नो बॉल आणि त्याच्यावरती 4। टोटल धाव संख्या 17 आकड्यावरती। पुन्हा नो बॉल। एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव पुन्हा एकदा मिळाली आणि धाव संख्या फलकावरती जाऊन पोहोचल्या गेल्या 18। टॅप केलाय, बॉलला पाठवलंय सीमारेषा पलीकडे। आणखी धावा 4, 22 आकड्यावरती धाव संख्या। पुन्हा खेळलेत, दोन्ही बाजूने खेळतात। अल्टी खेळतात, पलटी खेळतात। मैदानाचा या बाजूलाही मारतात, त्या बाजूलाही मारतात आणि सगळ्या बाजूने चाऊ बाजूने बरसतायत। धावसंख्या फलकावरती 26 आकड्यावरती। चांगला चेंडू हाताळला। आता निर्धाव चेंडू पाहायला मिळेल। 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय। 26 धावसंख्या फलकावरती। आणखी एक चांगला बॉल, परंतु धावा इकडे देखील मिळतील। लेग बाईच्या स्वरूपामध्ये 4 आणि चौकाराच्या मदतीने 30। 30 धावसंख्या फलकावरती। पुन्हा गोलंदाज तयार। पाठी खेळायचं होतं आणि असं नाही तर तसा चौकार तर येणारच होता, परंतु आलाय। 34 धावसंख्या, शेवटचा अंतिम बॉल आणि हा पुन्हा टाकावा लागेल की काय। 9 + 4 टोटल 5 आणि स्कोर जाऊन पोहोचला गेलाय या 5 धावांच्या मदतीने 39। 39 धावसंख्या फलकावरती। 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय। गोलंदाजीवरती गोलंदाज षटक क्रमांक 3 आशिष।
खेळायचा प्रयत्न केलाय परंतु हा देखील बॉल निघून जाईल सीमारेषेच्या पलीकडे आणि चौकाराच्या मदतीने धावसंख्या फलकावरती वाढतायत. 43 आकड्यावर. पुन्हा ड्राईव्ह केलाय स्वतःचा फॉलो थ्रू मध्ये चेंडूला स्टॉप केला जाईल. कोणत्याही प्रकारची धाव नाहीये. डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते 43 धावा फलकावरती. या षटकातील आतापर्यंत आशिषचे चेंडूंचा जर विचार केला ओ चांगला स्ट्रोक आहे बरोबर गॅप मधने थांबवणं कठीण. चौकार 47 धावा. पुन्हा गॅप मध्ये खेळलेत. यावेळेस देखील बॉल नाही थांबणार. 51 धावा फलकावरती तब्बल. सांघिक अर्धशतक कंप्लीट झालंय. पुन्हा खेळलेत आणि यावेळेस देखील बॉल निघून जातोय सीमा रेषा पार. 55 धावा. डॉट बॉल आणि निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर षटक कंप्लीट होत असताना आपण पाहतोय तिसऱ्या क्रमांकाचं 3 षटकांच्या समाप्ती अखेरीस धाव फलक आपण पाहतोय 55 55 आकड्यावरती. एका विकेटच्या नुकसानवरती 55 धावा फलकावर आहेत. प्रथमतः बॅटिंग करताना आपण पाहतोय टीम सावी कन्स्ट्रक्शन. या संघाला आज खेळ चांगला पाहायला मिळालाय सावी कन्स्ट्रक्शनचा. चौथ्या षटकामध्ये गोलंदाजीवरती गोलंदाज किरण. ओ टॅप केलाय किरणच्या विरोधामध्ये पहिला चौकार आलाय आणि चौकाराच्या मदतीनं 59 59 या आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचल्या गेल्या. 80-85 इकडनं टार्गेट सेट करायचा प्रयत्न जरूर असेल. बॉल तयार. हो आणखी एक चांगला बॉल आहे आणि त्यानंतर डॉट बॉल. निर्धाव चेंडूचा खेळ समाप्त झाला आणि या निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा आपण पाहतोय 59. टॅप केलाय टॅक करण आवाज आलाय आणि बॉल टॅक करून बाहेर गेलाय. 63 आकड्यावरती धावसंख्या फलकावर आपण पाहतोय. 4 बॉल फेकलेत. चौकार 2 डॉट पुन्हा चौकार. 5वा बॉल समोर उडवलाय बॉलला स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड आणि खेक 4. 67 धावा आहेत. आता वेट केलाय फिरला बॉल गिरकी दिली डॉट आलाय आणि निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर 4 षटकांचा खेळ समाप्त. 67 67 धावा. 1 विकेट गमावत असताना पहिलाच बॉल आणि आशिषला पाठवलंय सीमारेषेच्या पलीकडे. चौकार आणि चौकाराच्या मदतीनं 71 या आकड्यावरती धावसंख्या. म्हटलं होतं ना की 80+ विचार जरूर करतील कारण की धावा पहिल्या 3ही षटकामध्ये आलेल्या. 71 धावा आहेत. डॉट बॉल आलाय. 2 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 80+ विचार चालू आहे सध्या तरी. एकदा फलकावरती बनली आहे 72 आकड्यावरती. 3 चेंडूंचा खेळ समाप्त. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे या षटकातील. आजच्या दिवसातील अंतिम मॅच आपण पाहतोय.
ओ चांगला बॉल आहे, दांडी दांडी दांडी, गुल. 73 वरती धक्का दुसरा आला. एक मोठी पार्टनरशिप दिसली, परंतु आता ती पार्टनरशिप ब्रेक होत असताना माघारी परतलाय फलंदाज. या षटकामध्ये एक चौकार आलाय, सिंगली आलात, गोलंदाजी चांगली झाली. नवीन बॅटर समीर, सनी, आणि येता क्षणी पहिल्याच बॉल वरती सनीने जोडलाय चौकार. चौकाराच्या मदतीनं षटकांचा खेळ समाप्त झाला. 5 आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर 77 धावसंख्या फलकावरती आहेत. 78 चा टार्गेट असेल. छोटा ब्रेक घेऊयात आणि त्यानंतर 78 धावांचा पाठलाग जसा चालू होईल कॉमेंट्री बॉक्स मध्ये जोडले जातील विशालजी पाटील सर. सलामीची जोडी देखील दाखल झाली. थँक्यू सो मच मोनीजी पाटील सर. अतिशय जबरदस्त पॉवरफुल समालोचन ज्यांचं असं आपण या पहिल्या रात्रीमध्ये ऐकलं. भिवंडीचा बुलंद आवाज. टार्गेट जर आपण पाहिलं जे ठेवण्यात आलेलं आहे या सामन्यामध्ये 78चा टार्गेट आहे. दोन्ही टीम्सला देऊया शुभेच्छा. आपण करूया दुसऱ्या सत्राला सुरुवात. सलामीची जोडी, बॅटर समीर आणि ओमकार. पगलास बॉल थाईज वर त्या आदलला. अगदी याच स्ट्रोक साठी एक फिल्डर तिथे आगे. या स्पर्धेमध्ये जर आपण पाहिलं तर जे बॉल यूज केले जातात, लेझर क्रिकेट बॉल यूज केले जातात आणि हा बॉल मी चेक केला, हेवी बॉल आणि बॅटर्ससाठी उपयुक्त असणारा हा बॉल आहे. बॅट आणि बॉलचा जर कनेक्शन प्रॉपर झाला तर बॉल अगदी रॉकेट सारखा जातो. लेझर गुरु. आणि इथे आता बॉल डायरेक्टली गेला की काय की टप्पा पडून गेला, टप्पा पडून गेला. आणखी मिळतील 4. 4चा साकेने स्कोर आता 8 वरती 78 करायचं. आता पंच येतोय चौकार. देखील फटका जबरदस्त होता. पंच केला. 4 धावा आणखीन येत आहेत. धावफलक आता 12 वरती जाऊन स्कोर कार्ड पोहोचला. 78चा पाठलाग करायचा. सुरुवात चांगली आहे. डॉट बॉल दरम्यान येतो बघा. 12 रन्स जरी या पहिल्या षटकामध्ये आला तरी मी म्हणे पहिलं षटक चांगलंच आहे, कारण 12-13 रन्स इतका फरक पडणार नाहीये, पण अशा फटक्यांनी फरक पडेल. चौकार येतोय. 16 धावा या पहिल्या षटकामध्ये. 4 ओव्हरचा खेळ लागला. 4 ओव्हरमध्ये आता करायचं 62. आणखीन करायचं येत्या 4 ओव्हर मध्ये. गोलंदाज किसन. 4 ओव्हर मध्ये 62 करायचं. पगलास बॉल. पंच जाईल बॉल समोरच्या दिशेने. येतोय चौकार. सध्या सगळीला सुनील बिरामने चिल करतायत. त्यांनी आज रेकॉर्ड सेट केला. मोजून 25 मिनिटांमध्ये सामना समाप्त केला. 25 नसेल 22 असेल, पण आपण 25चा उल्लेख तिथे केला. डॉट बॉल दरम्यान येतोय. बॉलर बॅकस्ट्रोक. डॉट बॉल दरम्यान येतोय. किसन चांगले बॉल टाकतात. एक चौकार जरूर आला, पण त्यात नंतर 2 निर्धावही त्यासोबत आले. ती गोष्ट लागली. पंच केला आणि फटका जबरदस्त. कव्हर्सला बॉल. येतोय चौकार.
अशीच फटके तर हवेत, कारण तुम्हाला 78 धावा करायच्यात ऑलमोस्ट पर ओव्हर. जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर पर ओव्हर तुम्हाला 16 करायच्यात. पहिल्या षटकामध्ये 16 आल्या, पण या ओव्हरमध्ये आतापर्यंत मागे लागली आहे बॅटिंग टीम. डॉट बॉल त्यातल्या त्यात आणखीन एक येतोय आणि एक डॉट बॉलला आता त्रासदायक ठरणार आहे, कारण या ओव्हरमध्ये फक्त 2च चौकार आलेत, त्यातल्या त्या 3 डॉट बॉलही आलेत. आणि इथेही जर आपण पाहिलं येतोय हा निर्धाव, म्हणजे या ओव्हरमध्ये फक्त 8च धावा. टोटल एंड ऑफ द सेकंड ओव्हर स्कोर कार्ड 24 आणि 18 चेंडूमध्ये आता करायचं रन्स 54. 18 मध्ये 54 करायचं, कार्य अवघड होत चाललंय. 18 मध्ये करायचं आणखीन 54 धावा. पर ओव्हर आता कॅल्क्युलेशन चेंज झालं, पण या ओव्हरची सुरुवात चांगली आहे. चौकाराने सुरुवात झाली या ओव्हरची. आता 17 मध्ये 50 करायचं आहे. 17-50 समीकरण या मॅच मध्ये राखलंय. पंच केलाय आणि खिरीक चौकार. असेच तर फटके हवेत. असे फटके जर येतील तर कार्य सोपं होणार आहे. असे फटके जर येतील तर फाईट चांगली रंगणार आहे. आणि बॅक टू बॅक 2 चौकार इथे आलेत आणि फटके महत्वाचे होते. आणि फटके यासाठी महत्वाचे होते की असे फटके जर येतील तर विश्वास वाढेल, आणि विश्वास जर वाढेल तर बॅटल चांगली होऊ शकते. हा बॉल चांगला टाकलाय. 2 चौकारांनंतर हा येतोय डॉट बॉल. 2 चौकारानंतर हा डॉट बॉल दरम्यान येतोय. चर्चा तर तिथे केल्या जातात, पण अंपायर्सने स्पष्टपणे सांगितलं की जी वाईट ट्रॅम लाईन आहे त्याचा आतनं हा बॉल गेला, ते अंपायर्सने तिथे सांगितलं. नेक्स्ट बॉल आता रिव्हर्स स्वीप, आणखीन एक चौकार. पर ओव्हर 18 हवे आहेत आणि सध्या सगळीला या ओव्हरमध्ये 12 तर आलेले आहेत आणि अजूनही 2 चेंडू बाकी आहेत. दोन चांगले टाकायचे पण आलाय हा चौकार. पर ओव्हर 18 हव्या होत्या, आता या ओव्हरमध्ये 16 तर आल्या आणि एक बॉल अजूनही राहिला. 40 झालेले आहेत. आता जिंकण्यासाठी 38 बाकी आहेत. एक बॉल आणखी बाकी आहे या ओव्हरमध्ये. आणि चॉप केला, फिल्डर येतात, सिंगल मिळेल. खेळाचा समाप्त. 3 ओव्हरचा अखेरचा रन्स आहेत 41. चेंडू लागलेत आता येते 12 आणि 12 मध्ये करायचे 37. 37 12 मध्ये 37 करायचे, म्हणजे बरोबर आता 18.5 रन बरोबर. त्यातला त्यात सिक्सर अलाउड नाहीये, तुम्हाला फक्त चौकारच अलाउड आहे. आणि अशा गोष्टी असताना 18.5 रन पर ओव्हर बनवणं म्हणजे वाघाच्या जाबड्यामधनं त्याचे शिकार खेचून आणण्याबरोबर काम करायचं. पण रन्स बनतात, आपण हे पागलेले आजच्या या दिवसामध्ये. 2 ओव्हरमध्ये 50ही बनताना आपण पागलेले आहेत, पण तिथे गोलंदाजांचा थोडा रोल राहिला त्यामुळे त्या रन्स बनलेल्या आहेत. अदरवाईज स्कोर करणं इतकं सोपं नाही आहे. मध्ये 37. पहिलाच बॉल रिव्हर्स 4 ने सुरुवात. 33 धावा आणखी करायचं. 11 मध्ये 33 आणि आलाय हा डॉट बॉल. आणि हेच तर हवंय. डॉट बॉल नाही काम बनेल फिल्डिंग टीमचं. डॉट बॉल दरम्यान येतोय. अंकित यादव, अधिराज पाटील यांनी पुरस्कृत केलेला हा संघ, पण सध्या सागडीला त्याच संघाचा अगेन्स्ट इथे कमालीची बॅटिंग करतोय समीर. आणि सध्या सागडीला तो 49 धावेंवरती खेळतोय. आणि आणखीन एक अर्धशतक या स्पर्धेमधलं आलंय. पहिलं अर्धशतक बनवलं बॅटर समीरने. 53 धावा इंडिव्हिज्युअली. क्या बात है, जबरदस्त खेळली. पण समीरला अजूनही माहिती आहे की कार्य अजूनही अधुरा आहे. अर्धशतक बनवलं. स्कोर कार्ड